पप्पा सोन्याचा भाव बघला कवरा वारले. पहिलं उलट आपला कवरा भारी होता. अवर वर्काचा धंदा होतं त्याच्यामुळे मनाने दाखव आपण जाऊन सोना करून आणायचा ना. आता तर आता तर काय आपण रास कमवून ठेवले ना. आता आपण तुला वाटते हो ना तर चल तुला घेते सोना अंधारा. खराच मग चल. चला मग. आज पप्पा आणि मी आलो होतो कल्याण मधल्या या ललित ज्वेलर्स मध्ये, ज्याच्यावर बरेच वर्षांचा ग्राहकाचा विश्वास आहे. मला करायचं होतं सोन्याचं कानांचं आणि बांगड्या, कारण आम्ही हा आग्रिकोली आणि आमचा पैसा बँकेला नसते तर आमचा पैसा या सोन्यात गुंतवून ठेवलेला असते. मग पैशाची गुंतवणूक पण होते आणि बायकांचं खरी सुंदरता आहे ते शृंगार तो पण होते. मला इकडे भारी भारी डिझाईनचं कानांचं बांगड्या आणि नथण्या सुद्धा बघायला भेटल्या. आमच्या आग्रिकोल्यांच्या हुंडा देवाची ही पद्धतच नाही. पद्धत आहे ती म्हणजे पक्का सोना देवाची. आणि मना इकडे एकदम नवीन डिझाईनची आणि फॅन्सी गंठन हार आणि चॉकरचा हार बघायला भेटला. ते दिसायला आवरा आकर्षित आणि वजनाला मस्त हलकं होतं. आता आम्ही इकडे आल्यावर तर पप्पाला पण काहीतरी घेऊन जाऊ म्हणून आम्ही इकडे बघत लावला यो कडा. त्याची डिझाईन तर जामच भारी होती. आणि मग बघली आम्ही चैन आणि याची डिझाईन पण मस्त फॅन्सी होती. त्याचबरोबर अंगठी सुद्धा बघली. आणि या आवरा सोना करून पप्पाचा रुबाब तर बघा कवरा भारी. इकडे चांदीचं कॉइंट बार आणि आकर्षक दागिने सुद्धा भेटतात. आणि त्याचबरोबर इकडे सोयीस्कर मासिक बचत योजना सुद्धा अवेलेबल आहे. आता आम्ही आमचा सोना घेऊन निघलो घरात. चला बाय बाय.